नमस्कार मंडळी, स्वाद रसोईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकोनट कुकीज। बाजारात मिळतात त्यापेक्षाही सुंदर आपण घरी बनवू शकतो कोकोनट कुकीज। आता रक्षाबंधन पण येत आहे। पारंपरिक रेसिपीज तर आपण बनवतच असतो, पण यावेळेस आपण ही नवीन रेसिपी ट्राय करूयात। एकदम कमी साहित्यामध्ये बनणारी अशी ही रेसिपी आपण बनवणार आहोत। तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि महिनाभर टिकणाऱ्या अशा या कुकीज जर बनवायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम एक बाउल घेऊया। त्याच्यामध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे। 2 कप मैदा घेतला। त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकली आहे। 1 टीस्पून म्हणजेच 2 ग्रॅम। 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकली आहे, म्हणजे 4 ग्रॅम कस्टर्ड पावडर। तसेच 1 टेबलस्पून अमोनिया पावडर घेतली आहे। 1 टेबलस्पून म्हणजे 4 ग्रॅम अमोनिया पावडर घेतली आहे। अमोनिया पावडरमुळे बिस्किटं अगदी जाळीदार आणि खुसखुशीत होतात। तसेच आपण यामध्ये पाव चमचा मीठसुद्धा घालणार आहोत। पाव चमचा मीठ घातला आहे। आता हे सर्व आपण मिक्स करूया। सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊया। आता दुसऱ्या बाउलमध्ये पिठी साखर घेत आहे 1 कप म्हणजे 100 ग्रॅम। त्यानंतर 1 कप डालडा घेत आहे म्हणजे 100 ग्रॅम। डालडाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता। आता याच्यामध्ये दूध घालत आहे पाव कप म्हणजे 40 ml घेतला आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ब्लेंडरने मी इथे विस्क करून घेत आहे। ब्लेंडर नसेल तर तुम्ही छोटं बीटरसुद्धा हँड बीटरसुद्धा वापरू शकता, त्याच्याने विस्क करून घेऊ शकता। हे जेवढं जास्त वेळ आपण ब्लेंड करणार तेवढं ते मिक्सचर आपलं हलकं होणार आणि त्यामुळे काय होणार की बिस्किटं एकदम खुसखुशीत होणार। तर अशा प्रकारे आपण हे ब्लेंड करून घेतलं आहे। बघा मिक्सचर किती फ्लफी व्हायला लागलं आहे। हे बघा अजिबात खाली पडत नाही आहे, चांगलं एकदम तयार झालं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण इसेन्स घालणार आहे। पहिल्यांदा व्हॅनिला इसेन्स घाला। 2 ते 3 थेंबच व्हॅनिला इसेन्स घालायचा। त्यानंतर कोकोनट इसेन्स 4 ते 5 थेंब घालायचा। मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। ते आपण इथे पाव कप घेतला आहे, म्हणजेच हे 30 ग्रॅम आहे। हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स जी आपण तयार करून ठेवली होती, मिक्स करून ठेवली होती, तो मैदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। थोडा थोडा करून मिक्स करायचा हा मैदा, हलक्या हाताने मिक्स करायचा आहे। हे बघा आता सगळा मैदा मी घालून घेतला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला चमच्याने करा, त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याचा गोळा तयार करून घेतला आहे। पीठ मळून झाल्यानंतर साधारण 10 मिनिटं झाकून साईडला ठेवून द्यायचं। तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत। त्यानंतर कुकीजना अशा प्रकारे शेप करायचा। गोल आकारामध्ये बनवत आहोत आपण आणि बेकिंग ट्रेमध्ये ठेवून घ्यायचे, सेट करून घ्यायचे। आपण या कुकीज कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो, बेक करून घेऊ शकतो। मी आता ओव्हनमध्ये करणार आहे, OTG मध्ये। तर OTG आपल्याला 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचा। 160 डिग्रीला प्रीहीट करायचा आहे। त्यानंतर कुकीजवर अशा प्रकारे मी डेसिकेटेड कोकोनट लावून घेत आहे। त्यामुळे आणखी बिस्किटं खुसखुशीत लागतात, टेस्टी लागतात। अशा प्रकारे सर्व बिस्किटांना डेसिकेटेड कोकोनट लावून घ्यायचं आहे वरतून। त्यानंतर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये OTG मध्ये कुकीज आपण बेक करून घेणार आहोत। 160 डिग्रीला आपल्याला 15 मिनिटं
ही कुकीज बेक करून घ्यायची आहेत. आता हे बघा, कुकीज बेक करून तयार आहेत. आत्ता ती गरम आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतरच ती तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवू शकता. हे बघा किती छान तयार झाले आहेत कुकीज. या कुकीज 1 महिन्यापेक्षा जास्त चांगल्या राहतात. हे बघा कुकीज किती छान अगदी खुसखुशीत झाल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या कुकीज बनवून तयार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा. कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसेच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.